हॅलो फ्रेंड्स, आज आपण मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेसचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की मिनरल्स म्हणजे काय, व्हॉट आर मिनरल्स, मिनरल्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत, एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ मिनरल्स आणि त्याच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्यानंतर मिनरल्सचे युजेस काय आहेत, ऑल ओव्हर इंडिया आणि वर्ल्डमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि त्याचं मिनरल्सचं कॉन्झर्वेशन कसं करायचं हे आपण गोष्टी मागच्या पार्टमध्ये बघितल्या होत्या. आता ह्या पार्टमध्ये आपण बेसिकली बघणार आहोत पॉवर रिसोर्सेस किंवा एनर्जी रिसोर्सेस. पॉवर रिसोर्सेस आर दोज विच कॅन बी टॅप्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. पॉवर रिसोर्सेस म्हणजे काय की असे रिसोर्सेस की जे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी किंवा एनर्जी जनरेट करण्यासाठी यूज करू शकतो, त्यांना म्हटलं जातं पॉवर रिसोर्सेस. पॉवर और एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. तुम्हालाही माहिती आहे की आजकालच्या लाईफमध्ये आपण पॉवरशिवाय किंवा एनर्जीशिवाय आपण जगूच शकत नाही. आज जर बघितलं तर इलेक्ट्रिसिटीवरती आपण 100% डिपेंड आहोत. आज तुमच्या घरामध्ये जी काही गॅजेट्स आहेत, जे काही आपल्या घरामधलं काम आहे, हे जवळजवळ 90% काम आपण हे इलेक्ट्रिसिटी वापरून करत असतो. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी नीड पॉवर फॉर ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, डिफेन्स, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. कशासाठी पॉवर आपल्याला लागते? ॲग्रिकल्चरमध्ये शेतीचे पंप चालवायला पॉवर लागते, इतर त्यांचे जे काही इक्विपमेंट्स आहेत ती रन करायला आपल्याला पॉवर लागते. इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पॉवर लागते इंडस्ट्री रन करायला. डिफेन्समध्ये सैन्यासाठी काही गोष्टी लागतात, त्याच्यासाठी आपल्याला पॉवर लागते. ट्रान्सपोर्टसाठी रेल्वे किंवा ह्याच्यासाठी आपल्याला पॉवर लागते. कम्युनिकेशनसाठी पॉवर लागते. बघा खाली एका पिक्चरमध्ये मी तुम्हाला शेजारी दाखवलेलं आहे की कशी आपण ती पॉवर युटिलाइज करत असतो. आता ही जी एनर्जी आहे किंवा हे जे एनर्जी रिसोर्सेस आहेत ही आपल्याला क्लासिफाय करता येते 2 टाईपमध्ये. एक त्यातला प्रकार आहे दॅट इज कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी आणि दुसरा आहे तो म्हणतात नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे काय की जी आपण परंपरागत पिढ्यानपिढ्या अनेक वर्ष वापरत आलेलो आहोत. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे काय, आत्ता नियरेस्ट पास्टमध्ये आपण काही वर्षांपूर्वी जी वापरायला सुरुवात केलेली आहे. आता तिथं तुम्हाला एक शेजारी चार्ट दिसतोय बघा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा दाखवलंय टाइप्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस. त्याच्या खाली त्याचे 2 पार्ट पडलेले आहेत, कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये पुन्हा 3 प्रकार पडलेत, फायरवूड, हायडल पॉवर आणि फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएलमध्ये काय काय येतं तर कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस. आणि नंतर मेन सेकंड टाईप आहे दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आणि त्याच्यामध्ये काय काय येतं, सोलार एनर्जी, विंड एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, टायडल एनर्जी आणि बायोगॅस एनर्जी. आता हे जे 2 मेन टाईप आहेत ते आपण थोडेसे डिटेल्समध्ये बघूया. कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. नॅचरल एनर्जी रिसोर्सेस दॅट आर इन यूज फॉर मेनी इयर्स. खूप वर्ष आपण जे रिसोर्सेस वापरतोय त्यांना म्हटलं जातं कन्व्हेन्शनल रिसोर्सेस ऑफ एनर्जी. सम ऑफ दिस रिसोर्सेस सच एज कोल अँड पेट्रोलियम फेस द थ्रेट ऑफ कम्प्लीट एक्झॉशन इन द फ्युचर. कोल आणि पेट्रोलियम सारखे जे काही रिसोर्सेस आहेत की ज्याचे स्टोअर्स ही लिमिटेड आहेत, अर्थच्या सरफेसच्या खाली किंवा ग्राउंडमध्ये लिमिटेड स्टोअरमध्ये हे आपल्याला सापडतात, तर हे काय होणार आहे, ह्याला एक थ्रेट आपल्याला आहे की आज नाही उद्या कधीतरी हे रिसोर्सेस एक्झॉस्ट होणार आहेत, संपून जाणार आहेत. आपण आता त्यातलं पहिलं एक बघूया, तो म्हणजे फायरवूड. वूड व्हेन युज्ड ॲज फ्युएल इज नोन ॲज फायरवूड. ज्यावेळी वूड आपण फ्युएल म्हणून वापरतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, फायरवूड असं म्हणतो. फायरवूड इज युज्ड फॉर कुकिंग अँड हिटिंग. फायरवूड जे आहे हे कुकिंगसाठी, आपण डोमेस्टिकमध्ये कुकिंगसाठी वापरलं जातो, हिटिंगसाठी वापरलं जातं. मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये बॉयलर्स जे असतात त्याच्यासाठी वूड वापरलं जातं. पण आता तो यूज कमी झालेला आहे. जास्त करून रुरल इंडियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये तुम्ही गेलात तर फायरवूड हे कुकिंगसाठी आणि हिटिंग पर्पजेससाठी वापरलं जातं. इन इंडिया मोस्ट ऑफ द एनर्जी युज्ड बाय विलेजेस कम्स फ्रॉम फायरवूड. इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅक्झिमम जी काही एनर्जी आहे तर ती विलेजेसमधली जी काही एनर्जी किंवा विलेजेसमध्ये जर आपण खेड्यामध्ये जर आपण गेलो तर तिथं तुम्हाला फायरवूडचा अजूनही वापर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. काव डंग and crop residues are still used as domestic fuel around the world. आता
तुम्हालाही माहिती आहे, तिथं मी पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, ते जे कावडंग असतं त्याचे असे केक्स बनवले जातात, ज्याला आपण मराठीमध्ये गोवऱ्या किंवा शेण्या म्हणतो, आणि त्या ड्राय करून त्याच्यामध्ये थोडंसं क्रॉप रेसिड्यू मिक्स केला जातो, हस्क असतं किंवा जे काही क्रॉप्स काढल्यानंतर जो ड्राय लीफ किंवा त्याचं जे ड्राय पार्ट असतात ते त्या कावडंगमध्ये मिक्स केले जातात आणि त्याचे केक्स बनवले जातात. ते ड्राय करून आपल्या इथं डोमेस्टिक फ्युएल म्हणून हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. हा झाला फायरवूडचा. नेक्स्ट आहे दॅट इज कॉल्ड फॉसिल फ्युएल्स. फॉसिल फ्युएल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे फ्युएल्स प्लांट्सच्या आणि ॲनिमल्सच्या रिमेन्सपासनं, जे रिमेन्स लॉंग ॲगो सम मिलियन इयर्स बॅक जे अर्थमध्ये खाली बरी झालेली आहेत त्याच्यापासून हे तयार झालेलं असतं. फॉसिल फ्युएल्स आर रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट रिमेन बरीड अंडर द अर्थ फॉर मिलियन्स ऑफ इयर्स अँड गॉट कन्व्हर्टेड बाय द हीट अँड प्रेशर. फॉसिल फ्युएल्स म्हणजे काय की अनेक मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो काही प्लांट्स आणि ॲनिमल्स हे डीप इनसाइड अर्थ बरी झालेले आहेत, पुरले गेलेले आहेत, त्याच्यावरती पूर्ण माती पडलेली आहे आणि दे आर व्हेरी डीप इनसाइड द अर्थ, आणि तिथं जे हीट आणि जे प्रेशरवरचं आहे त्यामुळं काय झालेलं आहेत, हे जे रिमेन्स आहेत दे गॉट कन्व्हर्टेड इन टू फॉसिल फ्युएल. बघा शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की ते पीठ खाली ते सगळं दाबलं गेलेलं आहे आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम प्रेशर आणि हीटमुळं त्याचं कोलमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन झालेलं दिसून येतंय. अशाच प्रकारे कोल असेल, जी कुठली फॉसिल फ्युएल्स असतील किंवा नॅचरल गॅस, ऑइल, हे सगळं ह्या पद्धतीनेच तयार झालेलं असतं. फॉसिल फ्युएल्स सच ॲज कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस आर मेन सोर्सेस ऑफ कन्व्हेन्शनल एनर्जी. आज जर बघितलं आपण तर फॉसिल फ्युएल्स जे आहेत, कोल आहे, ऑइल आहे, पेट्रोलियम आहे, नॅचरल गॅस आहे, हे काय झालेले आज मेन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस म्हणून आपण वापरतोय. त्याच्यातलं पहिलं बघूया आपण कोल. कोल इज युज्ड ॲज डोमेस्टिक फ्युएल इन मोस्ट रुरल एरियाज. इट इज मोस्ट अबंडंट फॉसिल फ्युएल. आज जर विचार केला तर कोल जो आहे हा सगळ्यात अबंडंटली आणि इझिली अवेलेबल असा हा फॉसिल फ्युएल रिसोर्स आहे. जर खेडेगावात जर तुम्ही गेलात तर बऱ्याच ठिकाणी, आपल्या इथं नाही पण यूपी, बिहार ह्या साईडला हा कोल जो आहे हा डोमेस्टिक फ्युएल म्हणूनही वापरला जातो. आपल्या इथंही वापरला जातो पण प्रमाण कमी आहे, कारण आपल्या एरियामध्ये वेस्टर्न महाराष्ट्र किंवा ह्या एरियामध्ये फारशा कोल माइन्स नाही आहेत. कोल इज युज्ड इन आयर्न अँड स्टील इंडस्ट्री, इन हाऊसेस ॲज डोमेस्टिक फ्युएल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आता कोलचा यूज कुठे कुठे केला जातो? आयर्न इंडस्ट्रीमध्ये कोल वापरला जातो, स्टील इंडस्ट्रीमध्ये कोल बॉयलरसाठी वापरला जातो. कोल काही वेळेला कार्बनचा सोर्स म्हणूनही काही ठिकाणी यूज केला जातो मिक्सिंगसाठी. त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या डोमेस्टिक फ्युएल म्हणून त्याचा यूज केला जातो. आणि मोठे मोठे जे पॉवर प्लांट्स असतात, थर्मल पॉवर प्लांट ज्याला म्हणतो, की जिथं कोलच्या हीटवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. पॉवर ऑब्टेन्ड फ्रॉम बर्निंग ऑफ कोल इज कॉल्ड थर्मल पॉवर विच कॅन बी कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिसिटी. हा कोल जो आहे हा मोठ्या प्रमाणात बर्न करून त्याच्यापासून जी हीट मिळते त्याचं कन्व्हर्जन किंवा ती हीट वापरून त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. आणि असे जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करणारे प्लांट्स असतात त्यांना म्हटलं जातं थर्मल पॉवर प्लांट्स, किंवा कोलची हीट वापरून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते तिला म्हटलं जातं थर्मल पॉवर. इथं शेजारची तुम्हाला स्लाईडमध्ये ते एक पिक्चर दिसतंय बघा थर्मल पॉवर प्लांटचं. त्या मोठ्याच्या तुम्हाला त्याच्या वेसल्स दिसत आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वॉटर जे वेपर्स बाहेर पडताना दिसत आहेत. म्हणजे काय की ते स्टीम जनरेट करण्यासाठी कोलची हीट वापरली जाते आणि त्याच्यावरती ही इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, जनरेट केली जाते. आता कोलचा मेन प्रोड्युसर्स वर्ल्डमध्ये कोण आहेत? USA, चायना, रशिया, जर्मनी, साऊथ आफ्रिका, फ्रान्स. दे आर द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ कोल इन द वर्ल्ड. अँड इन इंडिया रानीगंज, धनबाद, झरिया अँड बोकारो आर मेजर कोल प्रोड्युसिंग एरियाज ऑफ द इंडिया. आता ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा लक्षात ठेवायला लागतील की कोल मेजर कंट्रीज कोण आहेत कोल प्रोड्यूस करणारे, आणि इंडियामध्ये मेजर आपल्याला कुठल्या एरियामध्ये कोल सापडतं हे. त्याच्या पुढचा पार्ट आहे तो म्हणजे पेट्रोलियम. पेट्रोलियम इज फॉर्मड बाय डिकम्पोजिशन ऑफ ॲनिमल्स बरीड डीप अंडरग्राउंड. आता जसं आपण फॉसिल फ्युएल बघितलं, पेट्रोलियम इज ऑल्सो द पार्ट ऑफ दॅट. पण पेट्रोलियम सुद्धा काय आहे की हे जे डिकम्पोजिशन होतं डीप अंडरग्राउंड, जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स रिमेन्स जे डिपॉझिट झाले किंवा ॲनिमल्स रिमेन्स जे डिपॉझिट झालेले आहेत त्याच्या डिकम्पोजिशनपासून आपल्याला मॅक्झिमम
पेट्रोलियम प्रॉडक्ट्स मिळतात. तिथं पिक्चरमध्ये त्याची प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे बघा. तो ओशन बेड आहे आणि त्याच्या खाली ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम सी दॅट ऑल्सो टेक्स 300 to 400 मिलियन इयर्स, 500 मिलियन इयर्स, 100 मिलियन इयर्स. त्यामुळं ही प्रोसेस सुद्धा खूप लेंदी प्रोसेस आहे. हळूहळू हे लेयर्स तयार होतात. त्या लेअरमध्ये हे ॲनिमल्स बरी होतात. त्याच्यावरती वरनं वॉटरचं प्रेशर असतं, सॉईलचं प्रेशर असतं, सँडचं प्रेशर असतं, परत अर्थमधली हीट असते आणि ह्या सगळ्याचं त्याच्यावरती परिणाम होऊन ते काय होतं, इट कन्वर्ट्स इन टू द पेट्रोलियम प्रॉडक्ट्स. दिस फाउंड बिटवीन लेयर्स ऑफ सेडिमेंटरी रॉक्स. तुम्हालाही माहिती आहे की नंतर काय होतं की हे सेडिमेंटरी रॉक्समध्ये कन्व्हर्जन होतं. आपण सॉईलमध्ये किंवा सॉईल पॅटर्नमध्ये बघितलं होतं की सेडिमेंटरी रॉक्स कसे तयार होतात. ह्या सेडिमेंटरी रॉक्सच्या लेअरमध्ये तुम्हाला पेट्रोलियम प्रॉडक्ट्स जास्त करून सापडतात. द रॉ क्रूड ऑइल इज ड्रिल्ड फ्रॉम these layers, then sent to refineries which processes it and produce a variety of products such as diesel, petrol, wax, kerosene, lubricants and plastics. आता बघा, हे जे ऑइल आहे हे मगाच्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं की ते काय केलं जातं, ड्रिलिंग केलं जातं. आता त्यात पण आपण मिनरल मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की दोन प्रकारची ड्रिलिंग असतात, एक ऑफशोर असतं, एक ऑनशोर असतं. मग त्या पद्धतीनं ड्रिलिंग करून आधी हे क्रूड ऑइल तिथनं बाहेर काढलं जातं, नंतर हे रिफायनरीजमध्ये पाठवलं जातं जिथं त्याच्यावरती प्रोसेस केली जाते आणि त्याच्यापासून मग डिझेल, पेट्रोल, वॅक्स, केरोसिन, इतर काही लुब्रिकंट्स, ग्रीस वगैरे जे आपण वापरतो ते टार त्याच्यापासून मिळतं आणि प्लॅस्टिकसाठी लागणारं रॉ मटेरियल हे त्याच्यातनं आपल्याला सेपरेट आउट करता येतं. आता इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते रिफायनरीचं पिक्चर दाखवलेलं आहे ना. तर तसा तो कॉलम असतो, वेगवेगळे हीट झोन असतात, कारण ह्यातल्या प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट हा ह्या प्रॉडक्टचा वेगवेगळा असतो. इव्हॅपोरेशन पॉईंट हा वेगवेगळा असतो. त्यामुळं काय होतं, त्या हीट झोनमधनं पास होताना त्या टेम्परेचरला तो प्रॉडक्ट त्याच्यामधनं सेपरेट आउट केला जातो. त्याच्या पलीकडच्या छोट्या पिक्चरमध्ये तुम्हाला तिथे काही प्रॉडक्ट दिसत आहेत बघा. तिथं तो कॉलम दाखवलेला आहे, तिथं वेगवेगळे टेम्परेचर रेंज दाखवलेले आहेत आणि रिफॉर्मर, अल्कलायझेशन युनिट, क्रॅकिंग युनिट, कोकरंट, त्यातनं काय निघतं. सगळ्यात वरती गॅस बाहेर पडतो, त्याच्यानंतर नॅफ्था, त्याच्यानंतर गॅसोलिन म्हणजे पेट्रोल, त्याच्यानंतर केरोसिन, त्याच्यानंतर खाली लुब्रिकेशन ऑइल, हेवी गॅस ऑइल, म्हणजे वेगवेगळे प्रॉडक्ट वेगवेगळ्या हीट रेंजला त्याच्यातनं सेपरेट आउट केले जातात. पेट्रोलियम along with its derivatives is known as black gold as they are very valuable. बघा, हे जे पेट्रोलियम किंवा नॅचरल ऑइल किंवा हे जे क्रूड ऑइल आहे हे एकतर ब्लॅक कलरचं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा ते क्रूड ऑइल तुम्ही बाहेर काढलं की त्याच्यानं तुम्हाला 10-12 प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स मिळतात की ज्याची आज मार्केटमध्ये डिमांड प्रचंड आहे. फार विचार नाही करायचा. पेट्रोल आणि डिझेल ह्याचा जर तुम्ही विचार केला तर आज वर्ल्डमध्ये मॅक्झिमम व्हेकल्स ही पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. त्यामुळं हे जे क्रूड ऑइल आहे, जे ब्लॅक कलरचं आहे, इट इज ॲज व्हॅल्युएबल ॲज अ गोल्ड, म्हणून याला म्हटलं जातं ब्लॅक गोल्ड. पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज आर इराक, कतार, सौदी अरेबिया, USA, रशिया, अल्जेरिया अँड व्हेनेझुएला. पेट्रोलियम किंवा हे जे क्रूड ऑइल आहे हे कुठं सापडतं? इराक, कतार, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया तर तुम्हाला माहिती आहे, तर लार्जेस्ट ऑइल किंवा पेट्रोलियम प्रोड्युसिंग एरिया आहे. आज त्याच्यावरती ते इतके रिच झालेले आहेत की अब्जावधी डॉलर्स त्यांच्याकडं रोज येत असतात. तसंच USA आहे, रशिया आहे, अल्जेरिया आहे आणि व्हेनेझुएलामध्ये ह्याचं आपल्याला प्रोडक्शन बघायला मिळतं. द लिडिंग पेट्रोलियम प्रोड्युसिंग रिजन्स इन इंडिया आर आसाम, गल्फ ऑफ खंबात, त्याच्यानंतर मुंबई हाय ऑफ मुंबई कोस्ट अँड द डेल्टाज ऑफ कृष्णा अँड गोदावरी रिव्हर्स. इंडियामध्ये आपल्याला हे क्रूड ऑइल किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट्स कुठे सापडतात? आसाममध्ये आहे, गोल्फ ऑफ खंबातमध्ये आहे, त्याच्यानंतर गल्फ ऑफ खंबातमध्ये आहे, त्याच्यानंतर बॉम्बे हाय जे म्हणतो आपण ज्याला, की जे मुंबईच्या कोस्टल एरियापासून आतल्या बाजूला आहे, आणि कृष्णा आणि गोदावरी रिव्हरचे जे डेल्टाज आहेत ह्या एरियामध्ये आपल्याला मॅक्झिमम हे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स इंडियामध्ये सापडतात. त्याच्यानंतर जो आहे तो प्रकार म्हणजे त्याला म्हणतो आपण नॅचरल गॅस. नॅचरल गॅस इज गॅशियस हायड्रोकार्बन. नॅचरल गॅस म्हणजे काय आहे? एक इन्फ्लेमेबल असं हायड्रोकार्बनचं मिक्सचर आहे. इट इज अ फॉर्म ऑफ पेट्रोलियम दॅट कॉमनली ऑकर्स इन असोसिएशन विथ क्रूड ऑइल. हा सुद्धा एक पेट्रोलियम प्रॉडक्टच आहे, पण तो गॅशियस फॉर्ममध्ये आहे आणि तो कुठं सापडतो? क्रूड ऑइलच्या जवळपास तिथं कुठंतरी तो आपल्याला सापडतो. म्हणजे क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस बऱ्यापैकी एका ठिकाणीच आपल्याला बघायला मिळतात. इट कॅन बी युज्ड इन व्हेकल्स ॲज CNG, compressed natural gas, in cooking as LPG, liquefied petroleum gas and as industrial fuel. आता ह्याच्यातले बरेचसे गॅस आपण घरात सुद्धा वापरतो. LPG तर रेग्युलर आपल्या घरामध्ये सिलेंडरमध्ये भरून येतो. आता व्हेकल्समध्ये CNG वापरला जातो.
लक्षात आलं ना? आता सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी CNGचे पंप्स आता सुरू झालेले आहेत. त्याच्या आधी LPG पण व्हेकलसाठी वापरला जात होता आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फ्युएल म्हणून हा नॅचरल गॅस वापरला जातो. ह्याला कारण असं की ह्याचा वापर आता का वाढत चाललाय? एकतर थोडासा पेट्रोलपेक्षा डिझेलपेक्षा हा चीप आहे. दुसरी गोष्ट, हा पोल्युशन कमीत कमी प्रमाणात करत असतो. नॅचरल गॅस प्रोड्युसिंग कंट्रीज कुठल्या कुठल्या आहेत? रशिया, UK, नॉर्वे, नेदरलँड्स हे मेजर कंट्रीज आहेत. आणि इंडियामध्ये जैसलमेर, त्रिपुरा, कृष्णा गोदावरी डेल्टा आणि काही ऑफशोर जसे मुंबईपासून जे प्लांट्स आहेत तिथं आपल्याला नॅचरल गॅस रिसोर्सेस इंडियामध्ये दिसून येतात. हे झालं फॉसिल फ्युएलच्या बाबतीत. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत हायडल पॉवर म्हणजे काय. द पॉवर जनरेटेड व्हेन वॉटर इज मेड टू फॉल फ्रॉम अ हाईट ओव्हर मुव्हिंग टर्बाईन ब्लेड्स. टर्बाईन म्हणजे काय? तर एक मोठ्याच्या मोठं असं मशीन असतं की ज्याच्या खालच्या बाजूला ह्यूज अशी ब्लेड्स बसवलेली असतात आणि हाईटवरनं येणारं पाणी जे आहे ज्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी प्रचंड असते ते पाणी त्या ब्लेडवरती पडतं आणि ती ब्लेड्स काय व्हायला लागतात? मूव्ह व्हायला लागतात. मुव्हिंग ब्लेड टर्न जनरेटर्स अँड इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस. आता ती जी मुव्हिंग ब्लेड्स असतात त्याच्यावरती जनरेटर लावलेला असतो. त्या मुव्हिंग ब्लेडमुळे तो जनरेटर रोटेट केला जातो व्हेरी हाय स्पीडला आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आफ्टर जनरेशन वॉटर इज युज्ड फॉर इरिगेशन. आणि एकदा इलेक्ट्रिसिटी जनरेशन झालं की ते जे पाणी बाहेर पडतं ते पुन्हा आपण इरिगेशनसाठी किंवा इतर पर्पजेससाठी वापरू शकतो. तिथं खाली तुम्हाला एक डॅम दिसतोय बघा आणि तिथं इलेक्ट्रिक टॉवर आहे. तर त्या डॅममधनं जे हाईटवरनं जे पाणी पडतं ते त्या बॉटमला असलेल्या टर्बाईन ब्लेड्सवरती त्याच्या पलीकडच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय बघा ते पाणी स्लोपवरनं येतंय. तिथं तर टर्बाईनचं ब्लेड आहे. त्या ब्लेडवरती पडल्यामुळे ब्लेड गोल फिरल्यावर वरती जनरेटर फिरतो. तिथं ते पॉवर जनरेट होते आणि मग ती पॉवर काय केली जाते? आपल्यापर्यंत थ्रू ग्रीड, इलेक्ट्रिसिटी ग्रीड आपल्यापर्यंत ती पोहोचवली जाते. 1/4 ऑफ द वर्ल्ड्स इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्युस्ड बाय हायडल पॉवर. आता वर्ल्डमध्ये जेवढी काही इलेक्ट्रिसिटी वापरली जाते त्यातला मेजर 1/4 पोर्शन हा इलेक्ट्रिसिटी जनरेशन ही हायडल पॉवरपासून केली जाते. वी मस्ट रिड्यूस डिपेंडन्सी ऑन कोल, पेट्रोलियम अँड डेव्हलप हायड्रो इलेक्ट्रिसिटी ॲज मच ॲज पॉसिबल. बघा आता फ्लोईंग वॉटर हे तर तुमच्याकडे आपण ॲम्पल आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण डॅम्स कन्स्ट्रक्ट करू शकतो किंवा जिथं वॉटरफॉल्स आहेत तिथं फ्लोईंग वॉटर आपण वापरू शकतो. त्यामुळं ह्याच्यावरती टर्बाईन्स किंवा ह्याच्यावरती जर आपण हे जनरेटर्स किंवा पॉवर हाऊस इन्स्टॉल केली तर आपली इलेक्ट्रिसिटी जनरेशन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि कोल किंवा पेट्रोलियम किंवा इतर जे एक्झॉस्टिबल जे रिसोर्सेस आहेत त्याच्यावरची आपली डिपेंडन्सी कमी होऊ शकते. नॉर्वे, पेराग्वे, चायना, ब्राझील आर द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ हायडल पॉवर इन द वर्ल्ड. नॉर्वे, चायना, पेरुग्वे, ब्राझील ह्या कंट्रीजमध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हायड्रो इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. इंडियामध्ये भाकरा नांगल, नागार्जुन सागर, गांधी सागर, दामोदर व्हॅली, कोयना, पोफळी असे मोठे मोठे हायडल प्रोजेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. आता ह्याच्यातले कन्व्हेन्शनल रिसोर्सेस जे आपण आतापर्यंत बघितले ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण थोडेसे बघूया. त्यातलं पहिलं आहे फायरवूड. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इझिली अवेलेबल. कुठेही तुम्हाला जिथं कुठं ट्री प्लांटेशन आहे तिथं तुम्हाला ड्राय फायरवूड इझिली अवेलेबल होऊ शकतं. युबिक्युअस म्हणजे काय? सगळीकडे अवेलेबल आहे, ते ॲम्पल अवेलेबल आहे. पण डिसॲडव्हान्टेजेस काय आहे? टेक्स टाइम टू कलेक्ट करावं लागतं. सीझनल यूज, फक्त ड्राय सीझनमध्येच तुम्ही ती यूज करू शकता कारण ओलं लाकूड आपण वापरू शकत नाही. कॉजेस पोल्युशन, डिफॉरेस्टेशन अँड ग्रीन हाऊस इफेक्ट. हा त्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. काय आहे? त्याच्यातनं जो धूर निघतो, काही गॅसेस, कार्बन डायऑक्साईड सारखे गॅसेस जे निघतात त्याच्यामुळे पोल्युशन होतं. कार्बन डायऑक्साईडमुळे ग्रीन हाऊस आपल्याला इफेक्टमध्ये किंवा ग्लोबल वॉर्मिंगमध्ये ॲड होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्री कव्हर ह्याच्यामुळे कमी होतं, डिफॉरेस्टेशन होतं. त्याच्यानंतर दुसरं आहे कोल. इट इज वाईडली अवेलेबल. हे पण अवेलेबल आहे. इझिली कन्व्हर्टेड टू एनर्जी. इझिली त्याच्यासाठी त्याच्यावर प्रोसेसिंग करावं लागत नाही, काही नाही. कोल आणला, त्याला तुम्ही फायर हे केलं त्यांनी की त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी मिळते. पण दुसरी गोष्ट काय आहे की हे सुद्धा पोल्युटिंग आहे आणि लिमिटेड आहे. त्यामुळं कोलवरती सुद्धा आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स येतात. त्याच्यानंतर पेट्रोलियम. इझी टू ट्रान्सपोर्ट. सहज इकडनं तिकडं ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. रॉ मटेरियल ऑफ पेट्रोकेमिकल इंडस्ट्री. हे पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज जे आहेत त्याचं हे मेन रॉ मटेरियल आहे. पण डिसॲडव्हान्टेजेस काय आहे?
कॉजेस ॲसिड रेन. पेट्रोलियम प्रॉडक्ट बर्न केल्यानंतर त्यातनं जे सल्फर गॅसेस किंवा नायट्रोजनस गॅसेस बाहेर पडतात त्याच्यापासून ॲसिड रेन होण्याची शक्यता असते. ऑइल स्पिल्स डिप्लीट्स ऑक्सिजन. नंतर जे ऑइल ह्याच्यातनं जे काही वेस्ट होतं किंवा वॉटरमध्ये किंवा लँडवरती जातं त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन डिप्लिशनचा मोठा धोका आहे. एक्झिस्टिंग सोर्सेस आर क्लोज टू डिप्लिशन. आणि जे काही एक्झिस्टिंग आत्ताचे सोर्सेस आहेत पेट्रोलियमचे ते हळूहळू काय व्हायला लागलेले आहेत, कमी व्हायला लागलेले आहेत. त्याच्यानंतरचा टाईप आहे नॅचरल गॅस. हे पण इझियर टू ट्रान्सपोर्ट आहे, क्लीनर अँड चीपर दॅन ऑइल. हा पण क्लीन आहे, चीप आहे ऑइलपेक्षा. मग अशी मी नॅचरल गॅस डिस्कस करताना सांगितलं तुम्हाला की हा लेस पोल्युटिंग आहे आणि चीपर आहे. डिसएडव्हान्टेजेस काय आहे, नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे हा, म्हणजे हा पुन्हा डेव्हलप होऊ शकत नाही आणि डिफिकल्ट टू एक्सप्लोर. कारण का, नॅचरल गॅस हा एकदम डीप आपल्याला सापडतो, जास्त करून हा ओशन्सच्या बॉटमला आहे. तिथनं तो बाहेर काढणं आणि तो बाहेर काढत असताना तो हँडल करणं हे थोडंसं डेंजरस आहे. त्याच्यानंतर आहे तो प्रकार म्हणजे हायडल पॉवर. ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय, सगळ्यात महत्त्वाचं रिन्युएबल रिसोर्स आहे, कधीही न संपणारा. पाणी कधी संपणार नाही, पाणी वाहायचं कधी थांबणार नाही, त्यामुळं हा रिन्युएबल आहे. नॉन पोल्युटिंग आहे, ह्याच्यापासून पोल्युशन होत नाही. सपोर्ट अदर कमर्शियल ॲक्टिव्हिटीज. इतर कमर्शियल ॲक्टिव्हिटीजना तुम्हाला सपोर्ट करता येतं, इझिली इकडनं तिकडं तुम्हाला थ्रू ग्रीड तर ट्रान्सपोर्ट करता येतं आणि सगळ्यात चीप एनर्जी रिसोर्स हा आहे. पण डिसएडव्हान्टेजेस काय आहे, एक्सपेन्सिव्ह टू सेटअप. हा सेटअप करण्यासाठी एखादा हायडल पॉवर प्रोजेक्ट उभा करण्यासाठी मात्र प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फंड्स घालावे लागतात. चेंजेस लोकल एन्व्हायरमेंट. तिथलं जे लोकल एन्व्हायरमेंट जे आहे, डॅम बांधल्यावर काय होतं, मागं बॅकवॉटर साठतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे तिथलं फॉरेस्ट असेल किंवा तिथले लोकल जो काही एरिया असेल हा सगळा काय होतो, चेंज होऊन जातो. डिस्प्लेसेस लोकल पॉप्युलेशन. आणि ते पाणी जे तिथं बॅकवॉटर जे असतं तिथं जी काही गावं असतील ती गावं काय होतात, ही पाण्याखाली जातात आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकल पॉप्युलेशन हे डिस्प्लेस होतं. तर हे हायडल पॉवरची काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर प्रत्येक रिसोर्सेसचे ॲडव्हान्टेजेस आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर ह्याचा बॅलन्स करून आपल्याला कुठला रिसोर्स वापरायचा हे ठरवावं लागतं. ह्या पार्टमध्ये आपण बघितलं पॉवर रिसोर्सेस म्हणजे काय, त्याच्यानंतर एनर्जी रिसोर्सेसचे टाईप कोणते कोणते आहेत, कन्व्हेन्शनल एनर्जीचे काही रिसोर्सेस आपण बघितले, त्याच्यात फायरवूड बघितलं, फॉसिल फ्युएलमध्ये आपण कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस हे बघितलं आणि सरते शेवटी हायडल पॉवर किंवा हायड्रो पॉवर आपण बघितली. तर फ्रेंड्स, इथं हा मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेसचा पार्ट 2 आपला संपला. ह्याच्यावरचे क्वेश्चन्स, वर्कशीट्स, क्विझेस, इतर मटेरियल स्लाइड्स वगैरे हे आपला पोर्टलवरती लोड केलेलं आहे, ते बघा, ह्याचा स्टडी नीट करा, सगळे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मग हे वर्कशीट आणि क्विज सॉल्व करा. सो हिअर एंड्स मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेस पार्ट 2. थँक्यू.